अस्तित्व अबाधित ठेवणार आहे, तर मग ह्या ज्या स्थानिक संघटना आहेत त्यांनी नेमकं काम काय करायचं का? फक्त दोन मिळावं आणि रोजगार मिळावं किंवा इतर मिळावं घ्यायचे का? किंवा जर स्थानिक एखादा विषय असेल तालुका स्तरावर तर त्यांच्या जर अडचणी असेल आणि त्याचा जर शासन दरबारी जर संपर्क करायचा असेल तर त्यांनी करू नये का? आणि जरी आता तुम्ही म्हणता की आपण त्या संघटनेने जर केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही राज्य सरकारशी संपर्क आपण महापरिषदेच्या माध्यमातून केला तरी वेगवेगळं चित्र निर्माण दिसत, परंतु अनेक संघटना आहेत की ते आपल्याबरोबर येणार नाही, येऊ शकत नाही, त्या देखील व्यक्तिगत त्यांचे लेटर देणार आहेत, त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. मला असं वाटतं की थोडंसं त्या स्थानिक भागाच्या संघटनांना काहीतरी सूट असावी की त्यांना देखील वाढण्याचा अधिकार आहे. संघटनेचे जे कार्यकर्ते सगळेच महापरिषदेमध्ये येणार नाहीये ते 100%, कारण एक नाही, दोन नाही, तीन नाही, म्हणता 4 चोरी आपल्या लोहार समाजाच्या समितीमार्फत झालेल्या आहे, तर त्याच्यावर थोडा विचार व्हावा. या ठिकाणी मनोहर आव्हाड यांनी जो विषय मांडलाय मी उत्तर देऊ इच्छितो. त्या संघटनेने काम करू नये का? त्या संघटनेने रजिस्टर होताना जे उद्दिष्ट दिलेले